अजित पवारांच्या सभेने महायुतीला हुरूप, विरोधकांचे दणाणले धाबे। हजारो कोटी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणणारे खोसकर यांना पुन्हा निवडून द्या, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे घोटीतील सभेत आवाहन। इगतपुरी त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघात सातत्याने आमच्या पाठीशी लागून हजारो रुपयांचा निधी या मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी आणला। अशा काम करणाऱ्या आमदारास जनतेने पाठबळ द्यायला हवं। या मतदारसंघात विकासाची गंगा अशीच अविरत धावती ठेवण्यासाठी पुनश्च एकदा आमदार हिरामण खोसकर यांना निवडून द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तथा महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। नामदार अजित पवार यांच्या सभेनिमित्ताने घोटी बुद्रुक या शहरात गर्दीचा महापूर लोटला। राज्यात महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीला आधार दिला, निराधारांच्या पेन्शन रकमेत वाढ केली, लाडक्या भावाला रोजगार उपलब्ध करून दिला, शेतकऱ्यांना शून्य वीज बिल दिलं, पीक विमा दिला, नुकसान भरपाई तातडीनं दिलं, सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम या सरकारने केलं। त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने हे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा दावा नामदार पवार यांनी केला। यावेळी विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये म्हणून कोर्टात जाणारे आता पैसे देऊ असं म्हणतात, हे नेमकं कसं? हा तर खोटारडेपणाचा कळस आहे। यांच्या खोटारडेपणाला लोक आता फसणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती नामदार पवार यांनी यावेळी केली। आपल्या मनोगतात आमदार तथा महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर म्हणाले की इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात विकासाच्या बळावर जनता माझ्या सोबत आहे। विरोधकांची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे। काहींना जनतेच्या अगोदरच पक्षानेच नाकारला आहे, तर काहींना पक्षातील लोकांनीच नाकारला आहे। त्यामुळे या मतदारसंघात विरोधक कुठेही तुल्यबळ नसून जनताही या लोकांच्या पाठीशी नाही, हे स्पष्ट आहे। आपला विजय निश्चित आहे, असा दावाही यावेळी हिरामण खोसकर यांनी केला। दरम्यान मतदारसंघातून पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या सभेसाठी घोटी शहरात विक्रमी गर्दी केली होती। गर्दीचा हा उच्चांक असून सर्व स्तरातून समाजातून महायुतीचे हिरामण खोसकर यांचा विजय निश्चित झाला असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळेच विरोधक ताळतंत्र सोडून टीका करत असल्याचं सांगत जनतेचा निर्धार पक्का झालेला आहे। 23 तारखेला गुलाल आपलाच आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस गोरख बोडके यांनी केला आहे। या सभेत माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश चिटणीस गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट संदीप गुळवे, जनार्दन माळी, पांडुरंग शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुकसे, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाणे आदींसह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह नवनाथ गायकर, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ।